साहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोला अनंतानंत सिद्ध भगवान की जय। लिहून घ्यायचं आणि म्हणायचं म्हणजे चुकत नाही। लिहून घ्यायचं आणि म्हणायचं म्हणजे चुकत नाही। काय चाललं होतं? जिनेंद्र अर्चना घ्यायचं असं तर घ्या, तिथंच आहे। पान नंबर 108 किंवा 106 109 काहीतरी असेल। संस्कृत सिद्धांचं अष्टक जे आहे त्याचा अर्घ्य बघतोय। तर काय सांगितलं होतं की जे सिद्ध अनंत सुखामध्ये स्थित आहेत, तर अशा त्या सिद्धांचं आपण वर्णन करू शकत नाही, आपल्या ज्ञानाच्या गम्य नाही आहेत ते। पण तरीसुद्धा सांगितलं की जे काय स्वरूप म्हणजे सिद्ध झाले त्यांना कोण बघितलं? आपण तर नाही बघू शकत। छद्मस्थांच्या ज्ञानाचा विषय नाही आहे तो। तर जे कोणी सिद्ध झाले आणि ते काय करतायत, त्यांचं तिथलं स्वरूप काय आहे हे आपल्याला कसं कळणार? हां, तर म्हणून सांगितलं नमो अरिहंताणम का म्हणता तुम्ही पहिल्यांदा? मग असले तर मग हे सांगतात आम्हाला आता अरिहंत पण नाही आहेत, मग पहिल्यांदा म्हणायचं नमो लय सव सावणम आजपासून, कारण आमच्याकडे आत्ता अरिहंत नाही आहेत। मग हां, कारण त्यांना पण कळालं ते दिव्यध्वनीच्या द्वारे, म्हणून म्हटलं की पहिल्यांदा अरिहंतांना नमस्कार केला। तर अरिहंतांच्या दिव्यध्वनीतूनच समजतं की सिद्ध काय आहेत, किंवा मग तिथं सिद्ध काय करतायत। सगळ्यांना हा प्रश्न असतो सगळ्यात मोठा, काय सिद्धशिलेवर सिद्ध भगवान काय करतात हो? म्हटलं काय संसार नाही, काय नाही, त्यांना खायचं प्यायचं नाही, कोणाला काय सांगायचं नाही, सांभाळायचं नाही, काय पैसा अडका काय काय कशाचा संबंधच नाही आहे। काय करतात सिद्ध? म्हटलं त्यांना बोर होत नाही का तिथं? असे लय जणांचे प्रश्न असतात। काय करताय तो सिद्ध तिथं? ही सगळी इंद्रिय ज्ञानीची दृष्टी आहे आणि इंद्रिय भोगीची दृष्टी आहे, म्हणून त्याला तिथं तो जीव रिकाम आहे म्हणून कंटाळा येत असणार असं विचार करून। पण ॲक्च्युली आहे काय, इंद्रियाच्या पुढं गेलेत ते, त्यामुळं अतिंद्रिय विषयाच्या स्वादामध्ये इतका आनंद भोगतायत की बाहेर काय कशाची गरजच पडत नाही। त्यामुळं आणि तो अखंड अनंत आनंद आहे, त्याच्यामध्ये कधीही खंड येणार नाही। पण तुम्ही तेच इंद्रिय विषय भोगताय तर त्याच्यामध्ये अनेक वेळा तुम्हाला बाधा येते, खंड पडतो किंवा सॅच्युरेशन येतं, नको वाटतं, अनेक गोष्टी आहेत। फक्त ते इंद्रिय ज्ञान आणि इंद्रिय सुखाच्या संबंधी। पण अतिंद्रिय ज्ञानामध्ये आणि अतिंद्रिय सुखामध्ये खंड नसतो किंवा काय म्हणायचं लिमिट्स नाही आहेत त्याला, असं अनंत सुख तुम्हाला प्राप्त होऊ शकतं। म्हणून सिद्ध कसे आहेत तर हे सगळं सांगितलं आपल्याला अरिहंतांनी, आणि त्या अरिहंतांना म्हणून आपण प्रथम वंदन करतो। तर हे सिद्ध सगळ्या या अर्घ्यावलींमधून त्यांचं स्वरूप स्पष्ट करून सांगितलं आहे। अशा त्या सिद्धांना मी परिपूजये पूजा करतो, सहज सिद्धांची मी पूजा करतो। अर्घ्य आहे ना ते म्हणूया, फल झाल्यावर अर्घ्य आहे ते, त्याचा अर्थ बघतोय आम्ही। घ्यायचं आहे का जिनेंद्र अर्चना? घ्या, त्यांना एक द्यायचं आहे का? नाही तर नेत्रोन्मीली विकास भाव निवहै रत्यंत बोधाय वै वार्गंधाक्षत पुष्पदाम चरुकै सद्दीपधूपै फलै यश्चिंतामणि शुद्ध भाव परम ज्ञानात्म
चर्चयामो वयम. सांगा काका अर्थ काय? चला धनुष्य काकी अर्थ सांगा. 4 दिवस झालं बघितलोय आपण आता. ओ पुढे सर का तुम्ही फर्स्ट बेंचवर. सांगा. नेत्र कुठले? चष्म्याच्या आतले नेत्र नाही. कुठले नेत्र? नेत्र. हां काय म्हणले पद्मजा? नाही काय चेलना? कुठले नेत्र? चष्म्याच्या आतले नाहीत तर त्याच्या आतले. चष्म्याच्या आत जे नेत्र आहेत ना त्याच्या आतले नेत्र त्याला उघडण्यासाठी कोण कारण आहे? कोण उघडू शकतं? विकास भाव म्हणजे शुद्ध भाव. मग ज्ञान नेत्राला उघडणाऱ्या अशा त्या विकास भावांचा निवह म्हणजे काय सांगितलं होतं काल? निवह. तुम्ही लोक लिहित नाही शब्दांचे अर्थ माहीत नसलेले लिहून घ्या म्हणजे समजतं. कुठं आहे पद्मा? नोटबुक. चला घ्या तिथली आपली नोटबुक. त्यांना पण द्या. ते कोण आहेत? होय बरं त्यांना पण द्यावं. ही आपल्याकडं शाळेत आल्यावर सगळ्यांना सजा असते लिहायची. काय सांगितलं होतं? निवह म्हणजे काल काका? निवह म्हणजे समूह. मग काय सांगितलं की ज्ञान नेत्राला उन्मिलित करणारे म्हणजे उघडणारे असे ते विकास भावरूप समूह खालच्या कप्प्यात आहे. तर त्याच्याद्वारे मी सिद्धांचं पूजन करतो, अर्चना करतो. कशासाठी? अत्यंत बोधाय वै. तिथंच आहेत की? तिथं आहेत खालच्या कप्प्यात. समूह नाही नाही डायरी पाहिजे. डायरी पाहिजे हो. डायरी पाहिजे. तिकडच्या डाव्या कप्प्यात खालच्या साईडला निळे डायऱ्या आहेत. जरासं वर खाली बघा की दिसतील. तर अत्यंत बोध म्हणजे अनंत ज्ञानासाठी मी सिद्धांचं पूजन करतो. म्हणजे मला अनंत ज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून मी त्या भगवंतांचं त्या सिद्धांचं किंवा या सिद्धात्म्याचं पूजन करतो असं सांगितलं. कशाच्या द्वारे? तर ते दुसऱ्या ओळीत सांगितलं. सांगा. वार म्हणजे जल. लिहा. लिहिलेत का शब्द? भरली वही? हां वार शब्दाचा अर्थ जल. पुढं गंध, अक्षत, पुष्पदाम, चरू, सत, दीप, धूप, फल यांच्याद्वारे मी यश चिंतामणी शुद्ध भाव परम ज्ञानात्मकैरर्चयेत. म्हणजे सांगितलं होतं की हे सगळे जे अष्टद्रव्य आहेत ते कसे आहेत? परमज्ञानात्मक आहेत, शुद्ध भाव स्वरूप आहेत आणि चिंतामणी स्वरूप आहेत. याच्याद्वारे म्हणजे अशा त्या अष्टद्रव्याच्या द्वारे मी अर्चना करतो. म्हणजेच काय म्हणलं होतं काल? सगळे अष्टद्रव्य म्हणजे आपले परमभाव आहेत. म्हणजे जल म्हणजे परमभाव, शुद्ध भाव. चंदन म्हणजे काय सांगितलं होतं? पटापट बोला. जल म्हणजे परमभाव का? कारण मलाला जे नाश करतं ते जल असतं. मग माझ्यामध्ये असणारा गर्म मल किती मल आहे माहिती का तुम्हाला? तुम्ही आंघोळ केल्यावर आरशात बघत जावा, इतके मलिन असता तुम्ही की. हो ना? कसं आंघोळ करता मग? कशाने आंघोळ करायची आहे? पाण्याने साबणाने नाही, तर आपल्या परिणामांच्या विशुद्धीने व्हायला पाहिजे जे काय व्हायचंय ते. पण आपण तसं न करता काय करतोय? बाहेरच्या शरीराला शुद्ध करत राहतोय. पण आपल्या ज्ञानाची, आपल्या आत्म्याची विशुद्धी हे खरं स्नान आहे. तर त्या मलाला सगळे हे रागद्वेष, रोज नवीन रागद्वेष असतात, रोज नवीन मोह असतो, रोज नवीन विभाव असतात, कषाय असतात. एवढं करतोय तरी सुद्धा थकत नाही आणि पुन्हा पुन्हा तेच करण्यामध्ये आनंद आपल्याला. म्हणून सांगतायत की त्याच्याद्वारे इतका मलिन झालाय ना आपला आत्मा, तो स्वच्छ कसा व्हायचा हो? मग त्याचं पण काय भेद ज्ञान साबू भयो म्हणजे काय? भेद ज्ञान रूपी साबणाने त्याला जर केलं ना स्वच्छ तरच होणार, नाही तर नाही. म्हणून म्हणलं ना तुम्ही पाप करताय ना करा,
पण त्याच्या इक्वल शुद्धोपयोग करतोय का? पुण्य पण जाऊ देत, पुण्याने पण पाप धुतलं जात नाही, पुण्य पण करत नाही मी हे सांगते की जाऊन पुढं. शुद्धोपयोगामध्ये किती जातो? क्षणासाठी जरी गेलो ना तरी सुद्धा त्याच्या निमित्तात अनंत कर्म, काय म्हणायचं, असंख्यात गुणी निर्जरा होते कर्मांची. म्हणजे काय, अनेक भवाभवात साठवलेलं पाप असेल ना तर ते नष्ट करण्याची शक्ती तुमच्या एका शुद्ध परिणामामध्ये आहे आणि आपण तेच करत नाही आहे. मग सांगितलं याच्याद्वारे तरी ॲटलिस्ट सिद्ध स्वभावापर्यंत जावा आणि आपल्या कर्ममलाचा नाश करा. मग जल जे आहे ते कर्ममलाचा नाश करणारं म्हणून म्हटलं शुद्धोपयोग हे जल. पुढं चंदन काय सांगितलं? हो की, पण शुद्ध भाव का सांगितलं त्याला? संसार रूपी जो दाह आहे आपल्यामध्ये, संसाराचा जो संताप आहे, जो क्लेश आहे, त्याला शांत करण्याची शक्ती बाहेरच्या चंदनामध्ये नाही आहे. तर चंदन कुठलं? आपला स्वसंवेदन किंवा आपला शुद्ध भाव, तर त्याच्या किंवा अनुभवन म्हणा, त्याच चंदनाच्या द्वारे तो दाह नष्ट होतो. बघा की कोणीतरी तुम्हाला कशाही केलं, काय म्हणायचं, व्यवहाराने केलं म्हणजे त्यांनी नाही केलं पण तुम्ही झालात, काहीतरी समोरच्यानी विरुद्ध वागलं. आता तुम्ही डॉक्टर, समजा पेशंटला तुम्ही काय केलं, काहीतरी इन्स्ट्रक्शन्स दिले की तू हे खाऊ नको, ते करू नको, त्याच्याने तुझा आजार वाढेल, आणि त्यांनी तेच केलं आणि परत तुमच्याकडे ट्रीटमेंटला आलं, तुम्ही काय करणार हो? परत हाकलून देता, रागवणार. मग तुम्हाला क्रोधी कोण बनवलं? त्या पेशंटनी. म्हणजे तिथं काय सांगायचं आहे म्हणून की कशाय जे होत आहेत आपले त्याला शांत करण्याची शक्ती कोणामध्ये? माझ्यामध्येच आहे. म्हणून म्हटलं काय, ते कशाय निष्कषायाकडे गेलो तरच संपणार, नाहीतर नाही. तुम्ही पण डॉक्टर आहे का? नाही ना? दोघांच्या मध्ये का बसलाय? बघा पेशंट करून सोडतील तुम्हाला. पुष्पाचं काय सांगितलं होतं? मग काय म्हणलं होतं? काय पुष्प काय आहे आत्या? काय सांगितलं होतं काल? सांगा. पुष्प का चढवतो? म्हणजे काम म्हणजे इच्छा म्हणा. पाचही इंद्रियांचे भोग भोगण्याची जी इच्छा आहे त्याचा नाश करण्यासाठी एक प्रतीक आहे पुष्प म्हणून. म्हणून मी त्याचं ते पुष्प म्हणजे काम भाव नष्ट करणारे निष्काम भाव, त्याच्याद्वारे मी पूजन करतो. म्हणून म्हटलं पुष्प हे निष्कामतेचं किंवा शुद्धोपयोगाचं प्रतीक आहे. नैवेद्य शुद्धेचा नाश करणारा आहे, पण शुद्धोपयोग का म्हटलं त्याला? नाही आपल्याला इथं चिंतन म्हणजे शुद्धोपयोगाचं आहे ना. बरोबर आहे की, पण क्षुधा कुठली? क्षुधेचा नाश करण्यासाठी तुम्ही नैवेद्य चढवता, तर ती क्षुधा कुठली? क्षुधेचा नाश करायचा आहे ना, तर ती क्षुधा आपण वर सांगितलं ना, जसं दाह नाश करणारं चंदन आहे, तर संसाराचा दाह आहे किंवा कर्मांचा मल आहे, तसं क्षुधा कशाची आहे तुम्हाला? बाहेरच्या भुकता आणण्याची चर्चा नाही. जे विभाव परिणाम आहेत ना, विभावाची भूक आहे म्हणतो माहिती आहे का तुम्हाला? किंवा राग द्वेष मोह यांची जी भूक आहे ना, कशायांची भूक आहे, त्याला शमवणारे कोण आहेत? तर हे नैवेद्य. म्हणजे कोण? त्या विभावांना शांत करणारा स्वभाव आहे. मग त्या स्वभावाचं वेदन म्हणजे नैवेद्य. म्हणून म्हटलं की क्षुधेचा नाश म्हणजेच त्या विभावाची भूक नष्ट करण्याचे सामर्थ्य स्वसंवेदन पर्यायामध्ये आहे. त्या स्वसंवेदनामध्ये स्वभावाची शक्ती व्यक्त होते, म्हणून त्याच्याद्वारे आपली भूक शमवली जाते. म्हणून नैवेद्य इज इक्वल टू शुद्धोपयोग. पुढं दीपला काय सांगितलं? भूक. क्षुधा म्हणजे भूक ना, तृषा म्हणजे तहान. मग कशाची भूक आणि तहान आहे जीवाला? खाण्यापिण्याची नाही आहे,
किती खाल्ला पिला तरी ते सुद्धा तिकडं राहतेच, शमत नाही कधी. मग जी भूक म्हणजे जे विषय भोगाची भूक आहे ना ती शमवण्याचं कार्य करते ते. त्या मुनींना का भूक नाही हो तशी? तुम्हाला जी आहे ना भूक तशी भूक का नाही आहे मुनींना? कारण त्यांचे विषय भोग असे शांत झालेत, नष्ट झालेत, म्हणून सांगितलं की ते आता स्थिर आहेत. नाही तर तुम्ही त्यांच्यासमोर बसून 10 वेळा खाताय पण तरीसुद्धा भुकेले ते भुकेलेच. म्हणून म्हटलं की त्या विभावाच्या भुकेला नष्ट करण्याची शक्ती आहे ती शुद्धोपयोगामध्ये. दीप का चढवलं होतं? अंधकाराचा नाश करण्यासाठी. मग मोहरूपी अंधकार कशाच्या द्वारे नष्ट होतो काका? काका 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 अहो, शास्त्रापेक्षा काय महत्वाचं? अंधकाराचा नाश करण्याची शक्ती प्रकाशामध्ये आहे. मग तुमच्यात कसला अंधार? सगळे स्विच ऑफ करा, म्हणजे मग परत मला नाही कोणाला उठवावं लागणार. तर मोहरूपी अंधाराचा नाश करण्याची शक्ती स्वानुभूतीतून प्रगट होते. म्हणून तो दिवा कुठला तर अनुभूतीरूप दिवा. आणि त्याच्याद्वारेच मोहाचा नाश होतो. धूप काय सांगितलं होतं? लिहिलं का नाही? काय लिहिलं? काय धूप काय करतं? जाळण्याचं काम. हां, दिवा आणि धूप. दीप आणि धूपमध्ये काय फरक आहे? तर धूप हे जाळायचं कार्य करतं, दिवा हे प्रकाश करायचं कार्य करतं. मग काय आज मी काय ऐकलं माहिती का की एक मनुष्य असतो आणि त्यांनी काय केलं? दान दिलं बरं का, मंदिरमध्ये दान दिलं. तर त्याच्यापेक्षा जास्त दान त्याच्या शेजाऱ्यांनी दिलं, त्याच्या समोरच येऊन. त्या मंदिरामध्ये पंडिताचा एक व्हिडिओ आला आज असं, तेच ऐकलं होतं. तर त्या पंडितांना त्या दोघांनी दान दिलं, पण पहिल्यांदा ज्यांनी दिलं ना त्यांनी किती 10,000 दिले, तर दुसऱ्यांनी समोरून 20,000 रुपये दान दिले. म्हटल्यावर आता त्याची बायको, मी पण जास्त देणार आता, काय करू आपण? साचवू पैसे वर्षभरामध्ये आणि नेक्स्ट इयर जेव्हा दान करायचं ना त्यावेळेस आपण पहिला द्यायचं आणि त्यांच्यापेक्षा जास्त दान करायचं. ईर्ष्येने दान होतं ते दान नसतं. मग आता नवरा म्हणला ठीक आहे जाऊ दे, दान तर करते आहे. आणि मग त्यांनी काढून ठेवले साचवले पैसे, तर 70,000 रुपये जमले त्यांचे 1 वर्षामध्ये. आणि त्यांनी ते दान करायचे भाव केले होते, म्हणलं ठेवलं होतं दानाला. आणि आता 2 दिवसांनी द्यायला जायचं होतं, तर त्याच दिवशी त्याला संध्याकाळी त्या मनुष्याला एक वॉचमन भेटायला आला. आणि तो म्हणला की मला काहीतरी कारणास्तव पैशाची खूप नीड आहे, माझी लहान बहीण शिकायसाठी म्हणून कॉलेजला तिला ॲडमिशन घ्यायचं, तर तिला 70,000 रुपये पाहिजेत. तर तुम्ही मदत केला तर मी तुमचा हळूहळू हफ्त्याने फेडून देईन. मग ठीक आहे म्हणले. कोण? तो म्हणला की मी विचार करून सांगतो. आणि बायकोला जाऊन सांगितलं की मला त्यांना द्यायचं आहे ते. बायको म्हणली नाही का? म्हणली त्यांच्यासमोर आपलं नाक कट होईल. काय म्हणायचं? त्यांच्यासमोर आपली इज्जत राहणार नाही, त्यांनी दान देणार आणि आपण कुठले पैसे देणार मग? म्हणली नाही, तुम्ही त्या पंडितालाच द्यायचं. तो म्हणाला नाही, त्याला नीड आहे ना जास्त, तर त्याला देऊ आपण. तर पंडितांना बघू परत नंतर देता येईल. पण ती काय केली ऐकायला तयार नाही. म्हणल्यावर शेवटी ह्याने त्याला दरडावलं आणि सांगितलं की मी हेच करणार, त्यालाच देणार. आणि त्यांनी त्याला देऊन टाकले पैसे. 2 दिवसांनी ते गेले पंडितांकडे, तर त्यांनी आले आणि त्यांनी पैसे जास्त दिले, 50,000 रुपये दिले. आणि ह्यांनी 500 रुपये दिले दान म्हणून बरं का. मग ते खिजवायला लागले. ते लय मोठे धार्मिक म्हणतात आणि 500 रुपयेच दान करतात, असले कसले. पंडित तर नॉर्मल होते. काय म्हणायचं, पंडितांना कोणाबद्दल काय द्वेष नाही, राग नाही, काय नाही. दोघांना पण त्यांनी दोघांच्याकडनं घेतलं आणि सहर्ष त्यांना अभिवादन केलं असं काय. आणि जात असताना त्या पंडितांनी ज्यांनी 500 रुपये दिले ना त्यांना रोखलं आणि सांगितलं की म्हणले आमच्याकडे उद्या पूजा आहे, त्याच्यामध्ये तुम्हीच बसायचं दोघंजण. ते म्हणले असं कसं काय, आम्हाला का अधिकार देताय तो? मग ते भांडायले दुसरे, आम्ही 50,000 दिलं तर आम्हाला तुम्ही देत नाही आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याचे अधिकारी हेच आहेत. का म्हणलं तर त्या वॉचमनला मीच पाठवलं होतं. का? परीक्षा करायला, किंवा त्याला गरज होती, परीक्षा नाही, त्याला गरज होती. तो वॉचमन गेला होता पंडितांकडं आणि त्यांनी विचारलं होतं की मला मदत करणारं कोण आहे का, असं मला फार गरज आहे.
मग त्यावेळेस त्या पंडितांनी ह्यांचं नाव सुचवलं होतं म्हणून ते समोर आले. मग हे सगळं झालं म्हणून त्यांना मी पूजेमध्ये स्थान देतोय. तर त्या पंडितांनी सांगितलं की मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, त्याच्यातून ठरवा की तुम्ही कोण पूजेला पात्र आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की एक गरीब मनुष्य होता आणि एक सेठजी होते अशा टाईपमध्ये. तर ते दोघं पण देवाचे भक्त होते. आणि ते सेठजी काय करायचे, रोज काय म्हणायचं ते आटपेहरा घीचं दिवा नेऊन देवाला लावायचे देवासमोर आणि फार भक्तीने तिथं पूजन आदी करायचे. आणि तेच हा गरीब मनुष्य होता, तो थोडंफार त्याला कुठनं मिळालेलं तेल आहे ते घेऊन चौराह्यावर दिवा नव्हता तर तिथं नेऊन ठेवून तो दिवा लावायचा आणि मग तो देवाची भक्ती करायचा असं काहीतरी. मग ते असं झाल्यावर दोघांचं देव प्रसन्न झाला आणि याला आशीर्वाद दिला. कोणाला? जो बाहेर दिवा लावत होता चौराह्यावर त्याला. मग त्यांनी विचारलं की मी तर तुझी किती भक्ती करतोय, कोण? सेठजी, आणि तुम्ही माझ्याबरोबर पार्शलिटी करताय. काय केलं? तुम्ही मला प्रसन्न झाला नाही, मला आशीर्वाद दिला नाही, त्याला दिला, असं का? मग त्यांनी सांगितलं तू अशा ठिकाणी दिवा लावला, त्यांनी अशा ठिकाणी दिवा लावला जिथं गरज होती, प्रकाशाची जिथं गरज होती, जिथं अंधार होता तिथं त्यांनी दिवा लावला. आणि तू अशा ठिकाणी लावलं जिथं ऑलरेडी प्रकाश आहे, म्हणजे देवाचा प्रकाश असं म्हणा किंवा देवाचं तेज आहे असं. अशा ठिकाणी जिथं गरज नाही तिथं तू दिवा लावला तर त्याचं काय प्रयोजन नव्हतं. म्हणून मी त्याला स्थान दिलं, मान दिलं, त्याला आशीर्वाद दिला असं. मग तुम्ही ठरवा आता की पूजा कोण करायची. तर मग ते दुसरे होते, त्यांनी काय केलं, सांगितलं आमचं चुकलं आणि त्यांनीच खरे दानी आहेत. आम्ही ईर्षेने गोळा केला पैसा आणि त्याचं दान करायला गेलो, पण ते खरं दान नसतं, नाही, नसणार. म्हणून सांगितलं की जितकं शुद्ध भाव असणार ना, जे पण क्रिया करत असताना धर्मरूपी, तर त्याच्यामध्ये आनंद येणार तुम्हाला आणि ती क्रिया योग्य होणार. पण जर अन्य कुठल्या कषायांनी विभावांनी आपण कार्य करायला जाणार धर्मामध्ये तर नियमाने दुःखाला प्राप्त होणार किंवा कर्मांचा आसरव बंद होणार. म्हणून सांगितलं की धूप हे काय करतं, जाळण्याचं कार्य करतं. मग ते कर्मरूपी कचऱ्याला जाळणारं धूप कुठलं आहे? कुठल्याही आगीने कर्म जळत नाहीत. जेव्हा तुम्ही शरीराला जाळता तेव्हा कर्म जळतात की नाही हो? किती छान झालं असतं शरीराबरोबर कर्म जळाले असते तर. मग किती छान झालं असतं, तेच म्हणाले की हां, गंगेत का नाच नहायचं, गंगेत का आंघोळ करायची हो पद्मा? गंगेत आंघोळ करतात माहिती का? तुमच्याकडे भीमा आहे, जाऊ देत. भीमा ना, काय नाव? चंद्रभागा. चंद्रभागेत नाहता का नाही जाऊन? का नाहीचं? हां, पाप धुवायला जाता होय. म्हणजे तिथं सांगतात की असं जर पाण्यात जाऊन पाप धुतलं गेलं तर ती गंगा किती घाण व्हायची. सगळ्यांचं घाण त्याच्यामध्ये गेल्यावर. तसं सांगितलं कुठल्याही अग्नीने कर्म जळत नाहीत. ऐका माझं काय म्हणले, मग कुठली धूप लावायची आहे तर शुद्ध भावरूपी धूप, त्याच्याद्वारे सांगितलं कर्मरूपी रज जळून जाणार आहे, निघून जाणार आहे. फल का जळवलं? परिपक्वतेचं, परिपूर्णतेचं ते प्रतीक आहे आणि मोक्ष ही परिपूर्ण दशा आहे. म्हणून सांगितलं की त्या संपूर्ण दशेच्या प्राप्तीसाठी किंवा तेच एक आपलं अल्टिमेट एम असायला पाहिजे. काय? कुठं जायचंय? कुठं जायचंय? मोक्षाला. असंच म्हणाले किती भारी वाटतं. पण काय ते मोक्ष म्हणजे काय माहिती आहे का आपल्याला? कसं मिळतं, कसं असतं, डेंजर असतं बरं का मोक्ष म्हणजे. असं म्हणल्यावर तुम्ही उद्या ॲबसेंट. म्हणजे मोक्ष खाऊ नाही आहे, चॉकलेट नाही आहे लगेच मिळायला आपल्याला पाहिजे म्हणल्यावर. त्याच्यासाठी साधना आहे मागं आवश्यक. आणि ती साधना कशी होणार? आज मला सगळ्यांनी सांगितलं तू वैराग्याला प्राप्त हो. मी भरपूर वैरागी झाले. असं वाटलं की माझ्या शब्दांनी एकाला तर होऊ देत. सगळ्याच्या शब्दांनी मला वैराग्य वाढेल पण माझ्या शब्दांनी कोण विरक्तच होत नाही. काय हो भारती काकी? तर मोक्षदशा ही
मोक्ष ही अल्टिमेट दशा आहे, तर त्याच्या प्राप्तीसाठी म्हणून शुद्धोपयोग रूपी फल मी चढवतो. अर्घ्य बघायचं आज. अर्घ्य काय सांगायले, कशासाठी अर्घ्य चढवतो? अनर्घ्य पदाच्या प्राप्तीसाठी. म्हणजे काय अनर्घ्य पद म्हणजे काय हो? अनर्घ्य शब्दाचा अर्थ काय? अनर्घ्य म्हणजे ते तर अजिंक्य झालं. अनर्घ्य म्हणजे श्रेष्ठ. अनर्घ्य म्हणजे अर्घ्य म्हणजे काय? अर्पण करणं, समर्पित करणं, ह्याला म्हणायचं. लिहा की, कुठे गेली वही? पेन नाही. गुड. आज तू उचलत नाही, मी नाही बांधलं पेन. नाही आहे माझ्याकडे पेन. आज असलेलं पेन ठेवून आले मी. आहे तिथं पेन, पण इकडं जाऊ, इकडं असतील पहिल्या कप्प्यात. त्यांच्याकडे आहे, घ्या. काय सांगितले? अनर्घ्य म्हणजे अर्घ्य म्हणजे समर्पण किंवा अर्पण. आणि अनर्घ्य म्हणजे इकडच्या साईडला पद्मा, इकडच्या साईडला खाली असेल पहिल्या कप्प्यात. पेन समोरच असतील तिथं जागेत त्या. समर्पणच. अर्पण म्हणा, समर्पण म्हणा. अर्घ्य म्हणजे मूल्यवान गोष्टीला समर्पित करणं, ह्याला म्हणायचं अर्घ्य. आणि अनर्घ्य म्हणजे घेऊन यायचं असतं. बरोबर, शाळेत आलोय ना आपण. मग बिना वही पेनचं दप्तरचं कसं आलोय? याच्या आधी कधी ते पद प्राप्त केलं नाही असं का? हां, काय म्हटला? याच्या आधी कधी ते पद प्राप्त केलं नाही असं. बर, म्हणजे सर्वश्रेष्ठ म्हणलं. अनर्घ्य म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ म्हणा किंवा अनमोल म्हणा, अमूल्य म्हणा. तर त्यांनी काय घेतलं की अर्घ्य म्हणजे ज्याच्यामध्ये की अनमोल गोष्टी, मूल्यवान रत्न आदी सामग्री जिथं अर्पण केलं जातं त्याला अर्घ्य म्हणलं. आणि अनर्घ्य म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा मूल्यवान जे आहे ते. काय आहे हो? रत्नापेक्षा मूल्यवान काय आहे ते घेतलं अनर्घ्यमध्ये. म्हणजे तो आपला स्वभाव आहे. मग त्या अनर्घ्य पदाच्या प्राप्तीसाठी मी अर्घ्य चढवतो. म्हणजे श्रेष्ठ, अनमोल, अमूल्य, अतुलनीय अशा पदाच्या प्राप्तीसाठी म्हणून मी हे अर्घ्य चढवतो. म्हणून अनर्घ्य पद प्राप्तये म्हणता ना, अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा. काय अडलं? झालं ना? द्या पेन त्यांना. अर्घ्य म्हणजे ज्याच्यामध्ये मूल्यवान गोष्टी चढवल्या जातात किंवा दिल्या जातात अशा रत्न आदी सामग्री. आणि अनर्घ्य म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असं काय आहे तर तो आपला शुद्ध स्वभाव आत्मा आहे. आणि अशा त्या अनर्घ्य पदाच्या प्राप्तीसाठी मी सगळ्या 8 द्रव्यांचं मिश्रण रूप अर्घ्य चढवतो. असं म्हणून तिथं 8 द्रव्यों को मिलाकर बनाए हुए अर्घ्य से अनर्घ्य पद यानी मोक्ष की कामना करते है. मग मोक्ष म्हणजे स्वभाव म्हणा, मोक्ष म्हणजे पर्याय म्हणा, ती अवस्था म्हणा. तर त्याची प्राप्ती कधी होणार आहे? त्याला जाणलं असताना. निश्चय से तो भक्त अपने को पूजने में जो समर्थ है ऐसा विकास भाव उससे पूजने का भाव प्रकट करता है. म्हणजे जो शुद्ध भाव आहे त्याच्याद्वारेच ज्ञानी पूजन करतो. जैसे कोई धनी को धन के लिए प्रसन्न किया जाता है, ज्ञान को प्राप्त करने के लिए ज्ञानी को, विद्वान को प्रसन्न किया जाता है. भगवान बनने के लिए कैसे करे? भगवान कैसे प्रसन्न होते हैं? क्या करते हैं प्रसन्न होने के बाद? तथास्तु. क्या करते हैं? प्रसन्न कैसे होते हैं? तो वो भगवान नहीं, यहाँ ये भगवान है, उसको प्रसन्न करो, ये बता रहे हैं. शुद्ध निश्चय के विषयभूत भगवान को पूजने का भी उपचार ही है.
त्यांना त्या भगवंतांना पूजन करायचं तर उपचार आहे. वस्तुतः भक्त अपनी ही भक्ति करता है. भक्त भगवान को पूज कर चाहता क्या है? अपने भगवान को प्रकट करना चाहता है. निज में उपयोग लगाकर अपना ही उपयोग किया. म्हणजे त्याच्याद्वारे त्याला स्वची प्राप्ती होते. त्या भगवंतांची प्राप्ती करायची नाही आहे. कोणाची करायची हो? या भगवान आत्म्याची प्राप्ती करायची आहे. ह्याच्यासाठी सांगितलं की अशी निरपेक्ष करा. पूजा, भक्ती, धर्म जे काय करता ना तुम्ही, ध्यान करायला बसल्यावर पण आपल्याला अपेक्षा असते. काय काय अपेक्षा असते हो? सगळ्यांनी चिडीचूप बसायला पाहिजे. मी बसले तर ध्यानाला, मी ध्यान करायला दिसतंय ना, मग का गोंधळ करायलाय? म्हणजे काय केलं हो? तुम्ही ध्यान करायला तर त्यांना कसं जा, म्हणजे त्यांनी पण बघून ॲटलिस्ट करावं ह्याच्यासाठी बरं का. आणि ध्यान कुठं करायचं माहिती का? असं जाऊन कोपऱ्यात एका खोलीत नाही बसायचं. तर एका वक्त्याने सांगितलं घराच्या मध्यभागी किंवा त्या टी व्ही रूममध्ये बसा आणि करा ध्यान, जेणेकरून सगळ्यांना बघून प्रेरणा मिळावी आणि त्यांनी पण ध्यान करावं. टी व्ही बंद करावं बरं का. म्हणजे नाहीतर तुम्ही पण तिथं जाऊन बसलाय तर ध्यान कोणाचं? म्हणले नाही मी टी व्ही बघत नाही, पण टी व्हीकडे पाठ करून बसलोय म्हणले. आणि ध्यान कोणाचं? पुढचा डायलॉग काय आहे? सिरियल चालू होतं तर ध्यान कोणाचं झालं? म्हणजे तेच की ध्यान कोणाचं करायचं आहे? मग असं मस्त निर्विकल्प ध्यान होऊ दे ना. आणि ते इतरांना दिसून ॲटलिस्ट बघून तरी सगळ्यांना, ते छोटी मुलं असतील ना घरामध्ये, जर त्यांना कळणार नाही काय करायचं आहे, पण तुम्ही करताय म्हणून येऊन बाजूला बसून हातावर हात ठेवतील आणि 2 मिनिटासाठी 2 सेकंडसाठी का असेना स्थिर बसतील. संस्कार झाले की नाही? म्हणून काय करायचं, उद्यापासून हॉलमध्ये बसायचं ध्यानाला. बाकी कसले काय आवाज आले तरी, पाहुणा आला तरी सुद्धा तुमच्या बाजूला ध्यानाला बसायला पाहिजे. म्हणजे कसं ते वेव्स यायला पाहिजेत ना अशी आपल्याकडून, तशी इतरांना प्रेरणा मिळेल. उलटं हे लोक ध्यान करतात तर जसं म्हणलं होतं ना, सोलापूरमध्ये एक फॅमिली होती, काय मंदिरापासून खूप दूर राहत होते. पाहुणा परत येत आहे का? कशाला पाहुण्याची चिंता, आपल्याला आपली चिंता करायची आहे. तर ते खूप दूर राहतात मंदिरपासून. आणि जेव्हा मंदिरात महाराजांचं प्रवचन असायचं, नंतर आळंदकरांचं प्रवचन असायचं, तर तिथून रोज येणार सकाळी 8 वाजता प्रवचनला म्हणून. आणि घरात पाहुणे आल्यावर काय करायचं, त्या सगळ्या पाहुण्यांना गाडीत भरणार, पण 8 o'clock सगळे मंदिरातच. आणि मग ते पाहुणा येणारा पण विचार करूनच येत होता. नाही त्यांना पण इच्छा असायची जर यायची तर त्याच वेळी जायचे मुद्दाम, कारण ते काय झालं तरी सुद्धा प्रवचन चुकवत नव्हते. म्हणून मग अशी आपली जर धारा असेल ना, तर त्याच्या निमित्तात इतरांना पण तशी सवय लागते. आपण काय करतो, पाहुणे येणार आहेत म्हणून प्रवचन बंद उलटं आपलं, किंवा प्रवचन सोडतो. काय करतो काका, प्रवचन बंद आणि फोन चालू. उलटं प्रवचन चालू आहे म्हटलं ते येऊन इथं बसून उलटं त्यांनी ऐकावं, ज्यांनी काय काम काढलेलं असेल. म्हणजे आपल्याकडं बघून त्यांना तसे भाव व्हावे, तसं त्यांच्याकडून पण धर्म घडावा. ह्याच्यासाठी म्हटलं की निरपेक्ष वृत्तीने धर्म करा, तर त्याचं फळ आपल्याला सुख मिळणार. एक तपस्वी होते, साधू, आणि ते लालची होते बरं का. म्हणजे काय म्हणायचं, धनलोभी असे टाईपचे. फक्त विरक्त, घरपासून दूर असे राहायचे, कोण काय दिलेली भिक्षा वगैरे खायचे. आणि पण काय झालं, एक दिवस एका शेताच्या बांधावर ते बसले होते आणि त्यांच्या डोक्यावर पागोटी असती ना, तर त्या पागोटीमध्ये त्यांनी 100 सिक्के होते आणि ते असे खळखळत ते मोजत होते. मोजून झाल्यावर खळखळत बघून त्याचा आनंद. आणि नेमकं तिथं ते काय असतं, मचाण असते ना, काय म्हणायचं, ज्याच्यावर तर शेतकरी वर बसून शेताचं निरीक्षण चाललं होतं आणि त्याला खळखळ आवाज यायला लागला. म्हणलं त्याची दृष्टी खाली गेली आणि त्याला दिसलं काय, साधू पैसे मोजाले. आणि ते त्याच्याकडं बघितलं की ह्याला काय वाटलं, म्हणले इथं मी उपाशी मरायला लागलोय आणि साधूकडं पैसे, काय गरज आहे साधूला पैशाची. आणि जाऊ देत म्हणला, असेल त्याचं भाग्य त्याला मिळालं. त्यांनी निग्लेक्ट केलं. त्यांनी बघितलं की त्यांनी त्या पागोटीमध्ये सगळे पैसे ठेवले आणि पागोटी डोक्यावर टाकली. आणि हा आपला बसला खाली उतरून आपल्या घरामध्ये जाऊन बसला.
आणि 10 मिनिटांनी काय झालं, तोच साधू त्याच्या दरवाजावर आला आणि काय झालं, भिक्षाम देही म्हणला. मग आता त्याला राग आला बरं का. त्यांनी काय विचार केला, त्यांचे लय शब्द वेगवेगळे आहेत म्हणून ते सांगते. थोड़ी देर में जय भगवान की आवाज़ सुनकर किसान चौंक गया. देखा तो वही साधु याचना के भाव से सामने खड़ा हुआ था. किसान साधु की इस करनी से कुछ कुड़ सा गया. उसने सोचा खड़ी फसल को टिड्डी चाट गई, म्हणजे काय, कीड लागली. महाजन ने कर्ज में बैल खुलवा लिए, बैल घेऊन गेला. भरे हुए अनाज को लगान वाले ले गए. फिर बहन को काय लिहिलं की, बहन को भात और लड़की को कुछ देना है. मग कोणाला तर काहीतरी द्यायचे, बहिणीला द्यायचे, मुलीला द्यायचे. पास में फुटी कौड़ी नहीं है. आणि हे येऊन समोर उभारलंय. फिर भी मैं संतोष से बैठा हुआ हूँ और एक यह शंड मुशंड है कि किसी बात की चिंता नहीं. 100 रुपये गांठ में लिए फिरता है और फिर भी मांगने पर उतारू है. इसे कुछ शिक्षा देनी चाहिए. असं पण करतात लोक बरं का. यह सोचते हुए उसे एक जट्ट विद्या सूझ आई. किसान मचान से उतरकर बहुत दीनतापूर्वक नमस्कार करते हुए बोला, महाराज धन्य भाग जो आप हमारे यहाँ पधारे. मेरे ऐसा पुण्य कहाँ, 2 रोज से घरवाली भूखी बैठी है. उसका आग्रह है कि जब तक किसी पहुँचे हुए महात्मा को भोजन न करा दूंगी मैं भोजन नहीं करूँगी. आणि असं म्हटल्यावर मी गावामध्ये 4ही दिशेला फिरून आलो पण मला कोण महात्माच मिळाला नाही. किती मोठं प्लॅन लगेच तयार झालं. तर ती भुके मरायला लागली आहे. आणि असे तर भिकमंगेलाही मिळाले मला, पण पहुँचे हुए महात्मा चाहिए थे ना. आता ह्याला काय म्हणायचं, मास चढला अंगावर थोडंसं. मेरे पूर्व पुण्य के प्रताप से ही भगवान ने आपको भेजा है. साधू महाराज आपली एवढी आवा भगत बघितल्यावर फुले न समाये. कार्य सिद्ध होता देख किसान बोला, तो महाराज आज का निमंत्रण स्वीकार करो, बड़ी कृपा होगी. साधु महाराज को भोजन की इच्छा तो थी नहीं. भोजन तो वो पहले ही कर आए थे. वे तो नकद नारायण के इच्छुक थे. काय म्हणले हो, पैशाची इच्छुक होते. बोले बेटा भोजन तो सप्ताह में 1-2 बार ही कर लेते हैं. अगर कुछ नशे पानी का प्रबंध कर सको तो. असे साधू असतात बरं का, म्हणजे समजून घ्या कुठल्या टाईपचे. किसान ने साधु के भाव काट लिए. बीच में बात काट कर बोला, दीन बंधु भोजन के साथ 1 रुपया दक्षिणा भी दूंगा. हाथ जोड़कर बोला, आप मुझे निराश न करें. साधु महाराज ने दक्षिणा का नाम सुना तो बहुत खुश हो गए. बोले भैया आज तक तो हमने कभी किसी के यहाँ भोजन करना स्वीकार नहीं किया, पर आज तेरे कारण हम अपनी आन छोड़ते हैं. क्या करे लाचारी है. काय म्हणते, आडला हरी. पुढं काय होय ना. भगवान भक्त के बस में हो जाते हैं. कधी कधी भगवान पण भक्ताच्या आहारी जातात. साधु महाराज ने अनेक प्रकार का स्वादिष्ट भोजन कर लेने के बाद किसान और उसकी गृहिणी को अनेक आशीर्वाद दिए. खूब आशीर्वाद ले चुकने के बाद किसान अपनी स्त्री से बोला, जा रुपया नारियल साधू महाराज को दे. जे आतल्या हंडीमध्ये ठेवलेलं आहे ते घेऊन ये आणि ते त्या साधूंच्या चरणाशी चढो तर आपलं जीवन सार्थक होईल. घरवाली खुशी खुशी भीतर गई और बाहर आकर बोली, अंदर हांडी में तो रुपए है ही नहीं. किसान आंखें तरेर कर बोला, है रुपए नहीं है, कहाँ गए. अभी अभी तो 100 रुपये गिन कर रखे थे. फुटी कौडी नव्हती जवळ तर प्लॅन किती मोठं झालं होतं. अभी अभी तो 100 रुपये गिनकर मैंने हांडी में रखे थे. स्त्री सरल स्वभाव से बोली, तो मैं क्या जानूं, जहाँ आपने रखे हो वहाँ देख लो, मुझे तो नहीं मिले. किसान लपक कर भीतर गया. तनिक इधर उधर देखभाल, काय म्हणायचं, भांडी हलवले, आवाज केले, कुठं काय मिळेना असं दाखवलं. हाय मैं लुट गया, बर्बाद हो गया कहकर जोर जोर से रोने लगा. रोने की आवाज़ सुनी तो पास पड़ोसी इकट्ठे होकर रोने का कारण पूछने लगे. बड़ी मुश्किल से किसान ने बताया कि महाजन से अपने बैल वापस लाने के लिए थोड़ी देर पहले हांडी में 100 रुपये गिनकर रखे थे.
अब जो महाराज को 1 रुपया दक्षिणा देने के लिए देखा तो उसमें फूटी कौड़ी भी नहीं है। पास पड़ोसी किसान की गरीबी के कारण सहानुभूति रखते थे। सुना तो सन्न हो गए। सब के सब एक स्वर में बोले, क्या कोई बाहर का आदमी घर में आया था? कौन आया था? किसान उसी तरह मुंह लटकाए बोला, बाहर का आदमी कौन आता? बाबा जी, मैं और मेरी पत्नी। आज यहाँ सुबह से चिड़िया तक नहीं फटकी। पड़ोसी बोले, भैया घबराओ मत, तनिक साधु की तलाशी तो लो। इस भेष में सैकड़ों चोर उचक्के फिरते हैं। काय करायचं होतं? किसान गिड़गिड़ा कर बोला, भाई ऐसा मत कहो, पाप लगता है। ये साधु तो बड़े भारी महात्मा है, मेरे बहुत कहने पर आए हैं। पड़ोसी तुनक कर बोले, ऐसे सैकड़ों महात्मा आते रहते हैं। दिन में ये लोग भीख मांगते हैं, रात में चोरी करते हैं। अच्छा, तू न ले तलाशी तो हम ले लेते हैं। पाहिजे काय होतं? पाप भी लगेगा तो कुछ चिंता नहीं, 2-4 दिन नरक रह जाएंगे। रवने तो दणकामध्ये 4 दिवस। इतना कहकर पड़ोसियों ने साधू की, आता बघा की काय म्हणायचं ते, किसान असते ना, असं त्याला पोटात कालवायला लागलं होतं। काय केलं त्या पडोसींनी येऊन सगळं चेक केलं बरं का, पण डोक्याकडेच जाईनात। त्याची जेब चेक केली, त्याची झोळी चेक केली, काय असेल सगळं वस्त्र चेक केले, पण कोण फेटायलाच हात घाले ना, कोणाचं लक्षच जाईना तिकडं। पड़ोसियों ने तो जेब अंटी आदि सब देख डाली, पर रुपए न मिले। किसान ने देखा कि सिर के साफे को किसी ने देखा ही नहीं। आता सगळ्यांना सांगायचं होतं ना, पण सांगायचं कसं? अतः माथे पर हाथ मारकर बोला, बस जी, जो होना था सो हो गया, अब महाराज जी के साफे को तो न उतारो। त्याचा फेटा तर काढू नका आता। किसान की बात पूरी होने से पहले ही एक जल्दबाज ने महाराज के साफे में जो झटका दिया तो रुपए खन खन बिखर गए। पड़ोसियों ने जल्दी जल्दी सब रुपए हांडी में भर दिए। लालची साधु जब अपना सा मुंह लेकर जाने लगा तो किसान ने चरणों की रज मस्तक पर लगाते हुए कहा, म्हणजे तुमच्यामुळे माझं कल्याण झालं असं। तो अब महाराज फिर कब दर्शन दोगे? आता सांगा कधी येणार ते तिच्या घराकडं? तर काय म्हणायचं, नारळ चढून फोडून त्यासमोर जरी विनंती केलं तरी तो कधी फिरकणार नाही। म्हणून असं लालचपोटी जर धर्म करणार तर त्याच्याद्वारे कशाची प्राप्ती होत नाही। म्हणून निरपेक्ष धर्म साधना करा, तशी तपस्या करा, तशी साधना, तसा धर्म करा, तर त्याच्याद्वारे आपल्याला सुद्धा सुख प्राप्त होणारच हो। जाणा बाह्य सर्व परिग्रहाने रहित निष्परिग्रही स्वभाव जाणा। पहा, या आत्म्याला परद्रव्याची, परभावाची आवश्यकता नाहीच। हा मी आत्मा तर निसंग आहे, मोक्ष स्वरूप आहे, अनादि अनंत अबद्ध आहे, अस्पृष्ट आहे, ज्ञाता द्रष्टाच आहे, सिद्ध स्वरूपोऽहम्, शुद्ध स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्। ओम विसर्जन। नमो अरिहंताण।